हे पिंपवंडी गणाचे उमेदवार आहेत। या तीनही उमेदवारांच्या प्रचाराच्या नियोजनाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलेलो आहे। खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद पंचायत समिती पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, रस्त्यांचे प्रश्न असतील, आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या अनेक गोष्टींच्या या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या 3 स्थानिक स्वराज्य संस्था असतात। आणि या 3ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर का काम करणारी माणसं या ठिकाणी आपण निवडून दिली तर निश्चितपणे काय होऊ शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी आदरणीय प्रसन्न अण्णा डोके यांना आपण जिल्हा परिषदेवर पाठवल्यानंतर पाहिलेलं आहे। त्याच्यानंतर आदरणीय नयनाताई डोके यांना आपण जिल्हा परिषदेवर पाठवलं। या भागाचा झालेला विकास आपल्या सगळ्यांनी अनुभवलेला आहे। मला या ठिकाणी आपल्याला समजून सांगायचंय की निवडणूक फार महत्वाची आहे। तुमच्या आमच्या जीवनाशी संबंधित असलेल्या प्रश्नांची सोडवणूक करणारी निवडणूक आहे। पण माझ्या दृष्टिकोनातून ही निवडणूक आणखीन एका गोष्टीसाठी महत्वाची आहे जयशेखांना। आदरणीय नेता दादा, या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपल्या विचाराचा जिल्हा परिषद सदस्य निवडून आला पाहिजे, पंचायत समिती सदस्य निवडून आला पाहिजे। परंतु तुमच्या आमच्या जुन्नरकरांच्या मनातली एक गोष्ट, एक स्वप्न आपण पाहिलेलं आहे आणि स्वप्न पूर्ण करणारी ही निवडणूक आहे। आपण चाकणची नगर परिषद घेतली, आपण खेडची नगर परिषद घेतली, आपण मंचर घेतला, आपण जुन्नर घेतलं। जर का आपण जुन्नरची पंचायत समिती घेतली, जुन्नरचे 8ही जिल्हा परिषद सदस्य घेतले, या तालुक्याने पाहिलेले एक स्वप्न पूर्ण होणार आहे आणि ते स्वप्न आहे मंत्रिपदाचं स्वप्न। आदरणीय शरददादांचं नेतृत्व आज पुणे जिल्ह्यावरती विस्तारत चाललेलं आहे। शरददादांच्या कामाची तडप आपण जुन्नरकर पाहतोय आणि याच शरददादांच्या रूपानं एक खूप मोठं नेतृत्व विकसित होत आहे आणि याची झलक आपण नगरपालिकांमध्ये पाहिलेली आहे। जर का आपण जिल्हा परिषद मध्ये हे निश्चितपणे दाखवून दिलं की जुन्नरकर जनता ही शरददादांच्या पाठीमागे आहे, ही जुन्नरकर जनता पंचायत समितीच्या निवडणुकीत शरददादांच्या पाठीमागे आहे, तर निश्चितपणे या जुन्नर तालुक्याचा सन्मान शिवनेरीला मंत्रिपद मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि हे मंत्रिपद ठरवणारी ही निवडणूक आहे। आणि म्हणून मित्रांनो, छोटे मोठे मतभेद असतात, प्रत्येक घरामध्ये वाद आहे, भावाभावाचा पटत नाही, पण आपल्याला या छोट्या वादांमध्ये न पडता आपल्या तालुक्याचा सन्मान कसा राखला जाईल, आपल्या तालुक्याला मंत्रिपद कसं येईल, माझ्या शरददादा सन्मान कसा वाढला जाईल आणि हे ठरवणारी ही निवडणूक आहे। आणि म्हणून मित्रांनो, या ठिकाणी सांगायचं झालं, हे 3 उमेदवार आपल्या समोर आहेत। मंगेश अण्णांचा मागच्या वेळेला एका मताने पराभव झाला, अतिशय निशक्ता असा पराभव, याची खंत तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे। पण हे पराभवाने खचून न जाता हा माणूस गेली 9 वर्ष वन फिरतोय, प्रत्येकाच्या सुखामध्ये, दुःखामध्ये, अडी अडचणीमध्ये हा माणूस तुमच्या आमच्यामध्ये आलेला आहे। या माणसाने एक एक माणूस या जिल्हा परिषद गटामधला जोडलेला आहे आणि म्हणून ज्यावेळेला निवडणूक डिक्लेअर झाली, नवे ज्यावेळेला आरक्षण डिक्लेअर झालं आणि सर्वसाधारण गटाला आरक्षण आलं, तेव्हा सगळ्या गावांनी ठरवलं की आमचं ठरलंय यंदा मंगेश अण्णाच। सर्वसामान्य माणूस, मला अनेक जण बोलले की ह्या गावात हे होणार, त्या गावात ते होणार, दादा आळे गावात काय होणार। मी आज 100% खात्रीने सांगतो, आळेकर तुमच्या भरोश्यावर सांगतो, सर्वाधिक मतदान मंगेश अण्णांना घडून आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही। ओव्हर कॉन्फिडन्सने बोलत नाही, हा माणूस सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये पोहोचलेला माणूस आहे, हा माणूस सर्वसामान्यांच्या सुखदुःखात पोहोचलेला माणूस आहे, हा माणूस सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध असलेला माणूस आहे। एखाद्याचं नेतृत्व कधी लादता येत नाही, जनतेने ते नेतृत्व स्वीकारलं पाहिजे आणि हे नेतृत्व स्वीकारलेले माणूस मंगेश अण्णा आहे आणि म्हणून मंगेश अण्णा निवडून येणार आहे। दुसरे आपले उमेदवार जीवनभाऊ शिंदे, मागच्या वेळेला पंचायतीच्या रूपाने ते निवडून आले। आज गाळे गावातल्या वेगवेगळ्या संस्थांवरती काम करत असताना हाही माणूस प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये,
सहभागी होणारा माणूस आहे, तुमच्या आमच्या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करणारा माणूस आहे आणि त्यांच्या सहभागीवरती या ठिकाणी पंचायत समितीचे उमेदवार आहेत आणि त्या सुद्धा प्रचंड बहुमताने या ठिकाणी निवडून येणार आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो. मागच्या वेळेला आमचे एक रामदास शेठ खरोखर खंत आहे, पंचायत समितीला तुम्ही आम्हाला जोडलेले होते त्याच्या मागच्या निवडणुकीत आणि आमचा भाऊ उभा होता आणि फार निसटता 50 मताचा पराभव जयसिंगचा झाला. आज जयसिंग भाऊ खंत एक आहे, तुम्हाला मतदान करायची संधी आम्हाला मिळणार नाही, परंतु आमचे पण नातेवाईक या सगळ्या भागात आहे. आमचे पण नातेवाईक माझी सख्खी बहीण या गावात राहते. मी 100% सांगतो, मागच्या वेळेची आमची खंत निश्चितपणे दूर करून तुम्हाला प्रचंड बहुमताने निवडून आणल्याशिवाय राहणार नाही. मी एकच गोष्ट सांगतो 2 मिनिटं माझं भाषण लांबलं जरी असेल तरी मी निश्चितपणे सांगतो, प्रचाराचं नियोजन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने डोर टू डोर प्रचाराचं नियोजन आम्ही आळेकर मंडळीने केलेलं आहे आणि एका एका घरात जाणार, प्रत्येक मतदाराला समजून सांगणार आणि खऱ्या अर्थानं मंगेशांना, जीवन भाऊ आणि जयसिंगराव नातेवाईकांना जाऊन सांगणार की या तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून आणायचंय आणि निश्चितपणे आम्ही ते करणार आहे. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आळे पिंपळवंडी जिल्हा परिषद गट अनेक उमेदवार निवडून आले, पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की निवडून आले आणि ज्यांना त्यांनी निवडून आणलं असे 2 राम लक्ष्मण या ठिकाणी उभे. काळजी करायचं कारण नाही. हे दोन्ही मंडळी अशी आहेत की समाजासाठी काम केलेली मंडळी आहेत, समाजाचा व्यासंगी घेतलेली मंडळी आहेत. सत्ता असो सत्ता नसो, स्वतःचं दार सर्वसामान्य जनतेसाठी उघडं असतं. आमचे नेता खिसाही सर्वसामान्य मंडळीसाठी मोकळा असतो आणि निश्चितपणे प्रसन्न अण्णा असतील, नेता डोके असतील, आमच्या नैनाताई काल मंगेश अण्णावर फिरत होत्या, आजही होत्या. आणि मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, आमच्या 2 मंडळीने ठरवले ना, आता कसं दादा अण्णा म्हणतील तसं शरददादासाठी काम करायचंय आणि या 2 भावांसाठी काम करायचंय आणि आमच्या या 2 भावांना आणि एका वहिनीला निवडून आणायचंय. निश्चितपणे हा विजय घेऊनच 7 तारखेला आपण या ठिकाणी येऊ मळगंगा मातेच्या चरणी, एवढंच तुम्हाला सांगतो. आणि कोणालाही पण मनामध्ये शंका आणायची नाही. पुन्हा एकदा सांगतो, आळे गावातून 1 नंबरचं मतदान मंगेश अण्णा काकडे आणि सपना जीवन शिंदेना होणार याची ग्वाही देताना थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.